आता माझी स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार असं निलेश लंकेंनी म्हटलंय। मला निवडून दिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये एक MIDC आणणार असं लंकेंनी म्हटलेलं आहे। तर लंकेंनी लोकसभा लढावी ही शरद पवार यांची 2 वर्षांपासूनची इच्छा होती असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे। लंकेंनी लोकसभा लढावी ही अजित पवार गटातील नेत्यांचीही इच्छा होती असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर आता माझी स्वारी दिल्लीला जाऊनच थांबणार असं निलेश लंकेंनी म्हटलेलं आहे। देवी मातेला जर दर्शन घेऊन आपण आपली ही स्वारी सुरू केल्यानंतर ही स्वारी डायरेक्ट आता दिल्लीतच जाऊन थांबत असते। मी बोलतो ते करतो आणि जे करतो तेच बोलतो। आता बऱ्याच वेळा लोक दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करतात, माहिती आहे ना तुम्हाला। काम आपण मंजूर करायचे, नारळ त्यांनी फोडायचे। सगळ्यात जास्त अनुभव कुठे गेले की आमदार साहेब, हे दोघांना पण अनुभव विचारा। भविष्य काळात तुम्ही जर मला संधी दिली ना, प्रत्येक तालुक्यात MIDC उभी केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। प्रत्येक तालुक्यात MIDC, ही बेरोजगारी कमी झाली पाहिजे। बऱ्याच महिन्यांपासून किंबहुना मागच्या 2 वर्षापासून माझी पवार साहेबांची आणि पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांची, अगदी निलेश लंके मधल्या काळात ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या नेत्यांची देखील इच्छा होती की निलेश लंकेंनी लोकसभा लढवावी। परंतु निलेश लंके अजून किती आमदार आहेत हळूहळू येथील निलेश लंकेंनी सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री आहे की बरेच आमदार द्विधा मनस्थितीत आहेत आणि द्विधा मनस्थितीतले आमदार लोकसभेच्या आधी काही आणि नंतर काही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला लागलेले दिसतील।